फायनली रीच कॉलेज. गुड मॉर्निंग गाईस, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मग ब्लॉगची स्टार्टिंग आज असंच करतो आहे मी, असं म्हणजे व्हॉइस ओव्हर करून, कारण मला टाईमच नाही भेटला ना का ब्लॉगची स्टार्टिंग करायला. आता आपण चाललो आहे कॉलेजला, कारण परवा आपला पेपर आहे. मग आता आपण अकोल्यातून संगमनेरला चाललो आहे. पावसाचं वातावरण झालं होतं, बघू शकतो कसं पाऊस पडतो म्हणजे वातावरण झालं. आणि पुढं बघा डोंगरापाशी असं वाटतं की पाऊस पडतो नाही का, ढगफुटीवाणी वातावरण झालं होतं. बघू आपल्याला पाऊस लागतो का काय, कसं दिसतंय वातावरण, असं पाऊस पडताना दिसतं ढगफुटीवाणी. मला असं वाटतंय जाताना पाऊस लागणच आपल्याला घाटात चन्नापुरी घाटात. बघू काय होते, लागला तर तुम्हाला दाखवतो. फायनली थोडं पुढं आल्यानंतर लगेच आपल्याला पाऊस लागला, तसं मी तुम्हाला बोललोच होतं पहिलं. बघू शकतो कसं जास्त भरभरच पडत होता, पण कंटिन्यू चालू होतं नाही का. बघा कसं वातावरण झालं, मस्त मातीचा भीतीचा वास सुटायला लागला होता. भारी वाटत होतं, असं वातावरण एक नंबर राहतं भाऊ. भरपूर पाऊस आणि ट्रॅव्हल. त्याच्यानंतर अजून थोडं पुढं आलं तर लय जोरात पाऊस चालूच झालता. इथं फोनमध्ये तरी दिसतंय नाही का, तसं रिअल लाईफमध्ये दिसतच नव्हतं. त्याच्यामध्ये आपलं बसचं वायफरच खराब झालं होतं, ते चालत नव्हतं. ते बघा किती जोरात पाऊस आला, जसं की धुक्याचा नाही का. बघा किती जोरात, काहीच दिसत नव्हतं काहीच. कसं बस चालवली असं त्याच्यामध्ये स्लो स्लो चालवत होतो आम्ही. हे माणूस कसे थांबले तिथं, त्यांना काहीच ऑप्शन नाही. फायनली पुढे आल्यानंतर पाऊस जरा कमी झाला म्हणजे उघडलाच नाही का डायरेक्ट. बघू शकतो वातावरण किती भारी झालंय. तो इथं समोर पाऊस पडतोय वाटतं, कारण तसं दिसतंय नाही का ढग बिग. मग पुढं आल्यानंतर मस्त बिकी काकाने घेतली गाडी फास्टमध्ये, थोडी फास्टमध्ये तसे स्लो चालवत होते. थांबले थोडं आय फाट्याच्या मागं, एक धाब्यावरती थांबते गाडी नाही का, जरा लांबची गाडी असल्या. इथे थांबले आपण हे धाब्यावरती. धाबा म्हणजे हॉटेलच आहे. खूप वाट लागली, मग पाऊस पण आला, त्याच्यानंतर डायरेक्ट ऊन, त्याच्यामध्ये बस ड्रायव्हर जरा स्लो आहे, लय कंटाळा, लय झोप येऊ राहिली. मला बघू कधी पोचते आपण. आईस फायनली आपण पोचलोय नारायणगाव. त्याच्यामध्ये वातावरण मस्त झालं. त्याच्यानंतर आपण नारायणगावच्या एक्झॅक्ट आपल्या बाजूलाच महाराजांचे एक कमान आहे. बघू शकता महाराजांची मूर्ती एक नंबर. पुणे नारायणगावमध्ये राहत असेल त्याला माहीत असेल नाही का. काहीच फुल हालत बेकार झालेली आहे. पार बॅगेचं पण वजन आहे, कारण एकच बॅगेमध्ये आपण सगळं लय. नारायणगावपासून ओझर फाटा एक 1-1.5 किलोमीटर असेल, 1.5 किलोमीटर नाही का. फार वाट लागली. फायनली पोचलो आहे ओझर फाट्यापर्यंत. ओझर फाटा आहे, फाटा आणि त्याला मावळ चौक पण म्हणतात काही काही जण. मग चला बघू काय भेटतं. हात करून गाडी जातो का बस भेटते नाही का, बघू दाखवतो तुम्हाला. फायनली थोड्या मिनटानंतर म्हणजे थोड्या वेळाने
लगेच एक काका दादांनी लिफ्ट दिली आपल्याला कॉलेजपर्यंत. त्यांना जायचं होतं जुन्नरला. मग आपण काय केस उडी चाललो होतं. पण वातावरण एवढं क्लास झालं ना, तुम्ही बघू शकता नाही का. दाखवतो आता, क्लिप घेतली मी थोडी. बघा तुम्ही किती मस्त वातावरण झालं. असं या वातावरणात फिरायला जायला खूप भारी वाटतं नाही का, मला तरी वाटतं. गाईज फायनली आता पोचले आता कॉलेजला आपण. खूपच प्रवास झाला आज. गाईज फायनली वी आर बॅक ॲट आवर रूम हॉस्टेल. बघू शकता कसं खतरनाक वातावरण झालं मस्तपैकी. पावसाचं झालं तसं, पण पडतं का नाही काय माहिती. बॅक हॉस्टेल. आता परवा पेपर आहे. परवा पेपर देऊन नंतर एक प्लॅन आहे, सरप्राईज प्लॅन. तर तुम्हाला सांगन मी नंतर. चला आता आवरून तर झालं आहे. आता फ्रेश बीश होतं जरा, मग नंतर भेटू तुम्हाला. चला गाईच, आजसाठी एवढंच. आज काय पूर्ण दिवस प्रवासच झाला. आता एक आपलं लग्न होतं म्हणून ते ब्लॉगची स्टार्टिंग जरा शूट नाही करत आली. मग आपण व्हॉइस ओव्हर केला आहे, तर मग जरा ॲडजस्ट करा नाही का. तर मग आजसाठी एवढंच. आज काय आपण घरून नारंगावला चालू, एवढंच होतं. ट्रॅव्हलिंग ब्लॉग होता आजचा. चालतंय. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.